ठाणेकर, स्थानिक रहिवासी, अॅमेझॉन डेटा सेंटरचे प्रतिनिधी आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यात आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ठाणेकर नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अॅमेझॉन डेटा सेंटरचे अधिकारी देऊ शकले नाहीत. अखेर आयुक्त राव यांनी याबाबत आपण राज्य शासनाला अहवाल सादर करणार असून लवकरच मंत्रालयात बैठक लावून हा विषय मार्गी लावणार असल्याचा प्रयत्न करू असं स्पष्टीकरण दिले. बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार असून या डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस दिवसाचे 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात घुमणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती महिला, लहान मुलं आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे. इत्यादी मुद्द्यांवर अॅमेझॉनचे प्रतिनिधी आणि वेकअप ठाणेकरचे दयानंद नेने, साधना प्रधान, राजेश कदम, एकनाथ शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे यांच्यात चर्चा झाली. मात्र त्यातून कोणताच मार्ग न निघाल्यानं मंत्रालयात बैठक घेण्याचे सुतोवाच आयुक्तांनी दिलेत. दरम्यान मत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर विरोधात ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेकअप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकारानं शनिवारी सकाळी 10 वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर बाळकूम येथे निदर्शनं करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत अशी माहिती वेकअप ठाणेकर या संस्थेच्या वतीनं देण्यात आली आहे.